अनेक मान्यवर आता मात्र इथे उपस्थित होत आहेत। सर्वांचं आम्ही करतोय धर्मवीर चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत। त्याचबरोबर हिंदर शेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत। अनेक मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत, कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची आहे। चला मॅच ऑन करायची आहे। विनंती असेल दोन्ही संघांना, पंच कुठे आहेत आमचे पंच, लगेच आपण या ठिकाणी मात्र सज्ज व्हायचं। पंचांना विनंती असेल आपण सज्ज व्हा। बॅटर्स देखील उपस्थित आहेत आणि लगेचच मॅच चालू करायची आहे। अनेक मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं पुनश्च आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली आणि धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। सन्मान्य संजय तुकाराम वारगडे साहेब जे शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय। या ठिकाणी शुभेच्छा येतात टीम धोंडावडोली संघासाठी। डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचे खंदे समर्थक, अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व, धोंडावडोली गावचे सुपुत्र योगेश दळवी यांच्या माध्यमातून टीम धोंडावडोली संघाला शुभेच्छा येतात। धन्यवाद। चला मॅच चालू करायची आणि जशी मॅचला सुरुवात होईल या पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूयात प्रवीणजी शिंदे सरांचा। थँक्यू ऑल ऑफ यू। जाऊयात मैदानाच्या दिशेने। आपण पाहतोय धर्मवीर चषक 2025 धर्मवीर आनंद दिगे साहेब पुरस्कृत स्पर्धा। स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय संजयजी वारगडे यांनी भरवलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आले आणि खरं तर आज तिची सांगता होईल। पहिली सेमीफायनल वीर बजरंग धोंडावडोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पालिवली संघ। दोन्ही संघाचा खेळ खूप दमदार राहिला होता, परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये आता विजय कोणाच्या वाट्याला येणार आणि पराजय कोणाच्या वाट्याला जाणार हे देखील पाहावं लागेल। चला मॅच स्पीडअप करा, कारण आम्हाला दुसरी सेमीफायनल देखील 3 षटकांची खेळवायची आहे। विनंती दोन्ही टीमला। मॅचला इथून सुरुवात होते। सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। दीपेश आणि त्याच्या साथीने फलंदाज प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। सन्माननीय पंढरीनाथ माळी त्याचनंतर यांचं या शुभागमन झालं, आपलं हार्दिक स्वागत। त्याचनंतर राजन वारगडे हे देखील उपस्थित होतात, आपलं देखील हार्दिक स्वागत। मॅचला सुरुवात होते। पहिल्या क्रमांकाचा प्रथमेश थाळके गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला, तर स्ट्रायकर एंड वरती दीपेश, नॉन स्ट्रायकर वरती प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। प्रारंभ होतोय 3 ओव्हरची मॅच। षटकातला पहिला बॉल, सेमीफायनलचा हा थरार पहिला बॉल, पहिलाच बॉल फ्लिक केलाय। जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळालं। शॉर्ट फाईन लेग मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथून मात्र 1 धाव अंकित केली गेली आहे। श्री गणेशा होतोय टीमचा, धावसंख्या 1 या अंकावरती। पहिल्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेला संघ धोंडावडोली, दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेला संघ पालिवली, कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर कुंदे स्पोर्ट कुंदे आणि आजच्या दिवसामध्ये केव्हीपीसी कांदळी हे 4 संघ बाजी मारून टॉप 4 मध्ये पोहोचलेत। प्रथमेश थाळके षटकातला पुढचा बॉल घेऊन जातोय फलंदाज प्रशांतच्या विरोधात। नोचा इशारा आलाय, अगदी पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेत। अगदी पहिली धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। प्रज्वल दळवी बॉलची फेकी करेल, तिसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होता, अखेरकार तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे। 3+1 एकंदरीत 4 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीटचा असणार आहे। धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 5 धावा। जसं षटक कंप्लीट होईल निश्चितपणाने या ठिकाणी मान्यवर देखील आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित होत आहेत आणि शिराजबाई शेख, असलमबाई शेख यांचं देखील आगमन झालंय। सन्माननीय हेमंतजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय। सुस्वागतम। विराजी माळी साहेब देखील उपस्थित आहेत, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। दुंदारामजी गोंदले साहेबांचं देखील शुभागमन झालंय। अनेक मान्यवर आता मात्र आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित होतात, कारण की अंतिम काही मॅचेस शिल्लक आहेत। SF2 सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्याच्यानंतर मात्र मेगा फायनल धर्मवीर चषकाची
आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येईल यात मात्र शंका नाहीये. आदिवासी पलटण सवर बाहेर प्रेक्षकाने झेल टिपला तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जाऊयात मैदानाच्या दिशेने. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 9 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. विनोदजी वारगडे यांच्याकडून टीम धोंडावडोली संघासाठी सुवर्ण संधी. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धावफळकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय प्रथमेश थाळकेचं. खरं तर इथून मात्र धावा रोखाव्या लागतील. सेमीफायनलचा हा थरार आपण पाहतोय. वीर बजरंग धोंडावडोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पालिवली. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार? हरिभक्त पारायण, जयवंत वारगडे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज प्रथमेश. यावेळेला मात्र देह एसटी वरती बॉल आदळलाय. अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली जाईल का? डेंजर एंड वरती होते. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केल्या. खरं तर या स्पर्धेमध्ये एक अनोखा असा मान सन्मान प्रत्येकाचा केला जातोय. मान्यवरांची भरभरून गर्दी आपण पाहिली अगदी पहिल्या दिवसापासून. खरं तर शिवसेना उपनेते सन्माननीय विश्वाजी थळे साहेब, जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंदनजी पाटील, समाज कल्याणाचे संस्थापक अध्यक्ष सोन्यादा पाटील यांचं देखील आपण शुभागमन पाहिलं. षटकातला पुढचा बॉल ओहो पॅड वरती आदळलाय. पंचांग अपील, क्राऊड अपील आहे परंतु पंच सहमत नाही आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं करसनजी ठाकरे आणि त्यानंतर दीपकजी पाटील यांची देखील उपस्थिती पाहिली. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर डॉक्टर निवृत्ती मगर हे देखील उपस्थित होते. आणि आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय विशुभाऊ म्हात्रे त्यांच्या समवेत हनुमानजी पाटील साहेब. हे संजय दादांनी पेरलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर हे मंडळी या क्रीडा नगरीमध्ये पोहोचले या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याकरिता. ठीक, जयवंतजी वारगडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही करतोय धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या षटकाच्या अखेरीस शुभ सन्मान देखील आमच्या मंचावरती करणार आहोत कारण की अनेक मान्यवर आता मात्र उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुनश्च धर्मवीर चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. दिशा पाहावी लागेल, दिशा चेक करावी लागेल. पंचांचा वाईटचा इशारा. नक्कीच वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 12 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. एक मोठं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. चला तो टॅम्पो आहे तो थोडा बाजूला करा प्लीज कारण मॅच सुरू आहे. चला आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मंचावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि चौकार आणि षटकाराच्या हॅट्रिक साठी सन्मान्य हेमंतजी भोईर आणि दुंदारामजी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बाज आहे. एटीएम ऑन आहे, कॅश प्राइज ऑन आहे. चौकार षटकार हॅट्रिक साठी सन्मान्य अभिजितजी वारगडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. येस, मेडिकलची व्यवस्था नेहमीच त्यांच्याकडून असते. आता मात्र त्यांचा शुभ सन्मान करूयात. विशाल भाऊंच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूयात. सन्मान्य रमेशजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन होतंय. हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करतोय. अनेक मान्यवर उपस्थित, मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. यावेळेला डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे. सन्मान्य रमेशजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झाले. सुस्वागत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि असलमबाई शेख यांच्या वतीने देखील या स्पर्धेला मोलाचं योगदान, आर्थिक सहकार्य लाभलं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय.
चला आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. अग्री महोत्सव नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला भिवंडी अग्री महोत्सवाचे सन्माननीय अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. संजय दादा वारगडे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात हा शुभ सन्मान. अग्री महोत्सव भिवंडीचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. माती प्रेमाची आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करूयात सन्मान्य विशुभाऊ म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान. खूप खूप आभार साहेब, आपण देखील वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. आयोजकांच्या वतीनं आपला आभार. तदनंतर सन्मान्य हनुमान शेठ पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. सन्मान्य आमचे विशाल दादा आहेत जे पोलीस पाटील आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते आपण करूयात हनुमान शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान. आणि त्यांच्याकडून देखील विशेष सहकार्य विशेष योगदान या स्पर्धेला लाभलं त्यांचा देखील आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं हा शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर सोनाले गावचे उद्योगपती भरत शेठ पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. काशीरामजी माळी साहेबांना विनंती असेल, ग्रामसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात हा शुभ सन्मान. भरत शेठ पाटील सोनाले गावचे उद्योजक आणि त्यांचा आपण हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते भरत शेठ पाटील साहेबांना. तर याच दरम्यान शुभ आगमन होतोय ॲडव्होकेट सन्माननीय शशिकांतजी गोतारणे साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतंय आणि त्याचनंतर सन्माननीय संतोष भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. या दोन्ही व्यक्तिमत्वाचं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चेक सन्माननीय हिंदर शेठ पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. हे सन्माननीय हिंदर शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जाईल. अनेक मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहिले मान्यवरांचे या ठिकाणी करतोय आपण शुभ सन्मान. मायेची प्रेमाची शाल स्पर्धेची गोड आठवण आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय सन्माननीय हिंदर शेठ पाटील साहेबांना. तदनंतर शुभ सन्मान करूयात रमेशजी ठाकरे साहेब उद्योजक यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. हेमंतजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करूयात. अनेक मान्यवर उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि त्यांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेला आपण माहुली किल्ला आणि त्या माहुली किल्ल्याच्या बाजूला शेजारीच आपण हे हिरवं दाट थंड वातावरणामध्ये हे क्रीडांगण, या क्रीडांगणावरती धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाला साजेसं असं धर्मवीर चषक 2025 चा हा थरार आपण पाहतोय. त्या दरम्यान सन्माननीय आदरणीय संतोषजी भोईर साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय शशिकांतजी गोतारणे साहेब ॲडव्होकेट यांचं देखील शुभ आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे अनेक मान्यवर आता मात्र उपस्थित सर्वांचं आम्ही करतोय धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विश्वासजी गोतारणे साहेब आणि त्याचनंतर विष्णूजी गोतारणे साहेबांना देखील विनंती असेल आपण मंचावरती या, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एस पाटील कन्सल्टंट आणि सर्वेयर यांच्याकडून या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज लाभलेत देखील आभार. सन्मान करूयात आपण नामदेवजी गोतारणे साहेब आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. सन्मान्य जयेशजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. अनेक मान्यवर उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय आपल्या मुख्य मंचावरती. मॅच देखील ऑन आहे. एकदा स्कोरबोर्ड सर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. तर 22 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आयुष भोईर हा गोलंदाजी करतोय टीम धोंडावडवली संघाकडून. नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला गेला होता वीर बजरंग धोंडावडवली संघाच्या माध्यमातून. दमदार सुरुवात आहे पालिवली संघाची. सन्मान्य हरिभक्त पारायण जयवंत काका वारगडे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. वारकरी संप्रदायाची या ठिकाणी मात्र
चांगली पताका आपल्या खांद्यावरती नेऊन अग्रेसर वाडेकर या ठिकाणी वडवली गावाला आपण पाहतोय. भजनाची उत्तम संगीताची साथ नेहमीच त्यांच्या माध्यमातून दिली जाते आणि जयेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूयात. सन्मान्य हरिभक्त पारायण जयवंत काका वारगडे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. याच दरम्यान शुभागमन झालंय सन्माननीय संतोष भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. सन्माननीय संतोषजी भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. विशाल दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय संतोषजी भोईर यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. मालिकावीर साठी या स्पर्धेला यांच्या माध्यमातून आकर्षक कूलर लाभला. सन्माननीय संतोषजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. नुकतंच ज्यांचं आगमन झालं सन्माननीय ऍडव्होकेट शशिकांतजी गोतरणे साहेब उपस्थित त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. सन्मान्य जयेश पाटील यांना विनंती असेल की आपण ऍडव्होकेट शशिकांतजी गोतरणे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. येस नक्कीच साहेब फक्त 2 मिनिटं आपण शुभेच्छा द्या. येस 2 मिनिटं शुभेच्छा द्या जेणेकरून आपण ही क्लिप व्हायरल करू. काही हरकत नाही. या विभागातून आगरी महोत्सव भिवंडीसाठी आमचे विशुभाऊ मात्रे यांच्याकडून आग्रहाचं आमंत्रण सर्व आमच्या प्रेक्षकांना खेळाडूंना आणि नक्कीच सर्व मान्यवरांना नक्कीच आगरी महोत्सव भिवंडीच्या वतीनं नक्कीच या ठिकाणी मात्र मोळाचं आणि या ठिकाणी मात्र मनपूर्वक असं निमंत्रण असेल. आता मात्र विशुभाऊ मात्रे या ठिकाणून रजा घेत असतात. षटकांच्या अखेरीस 33 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेख हेमंतदादा भोईर आमच्या मुख्य मंचावरती आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. शुभ सन्मान केला जाईल. येस आमच्या या ठिकाणी विशाल भाऊ आहेत. विशाल भाऊंच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करूयात. पोलीस पाटील वडवली गावचे विशालजी गोंडली साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा शुभ सन्मान. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण. सन्मान्य दुंदारामजी गोंडली साहेब आहेत माजी सरपंच वडवलीचे आणि जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. अनेक मान्यवर उपस्थित सर्वांचा आपण करतोय शुभ सन्मान आणि या मान्यवरांचा शुभ सन्मान करूयात आपण. तदनंतर शुभ सन्मान केला जाईल. सन्मान्य दिगंबरजी वारगडे साहेब आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. विशाल भाऊ गोंदली जे पोलीस पाटील आहे वडलविचे आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करूयात. पुढील सन्मान सन्माननीय अजयजी पाटील आपण देखील मंचावरती यायचे जे वडवली गावचे आहेत. अजयजी पाटील. सन्मान्य संजयजी शेरे देखील आमच्या मुख्य मंचावरती आहेत आणि सन्मान्य संजयजी शेरे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. अजयजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते संजयजी शेरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. महत्वाची मॅच देखील सुरू आहे परंतु मान्यवर देखील उपस्थित आहेत. धावसंख्या धावफलकावरती 33 वरती जाऊन पोहोचले 34 वरती जाऊन पोहोचले. तदनंतर सिराजबाई शेख साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करूयात. असलमबाई शेख जे नक्कीच 40+ चे चांगले क्रिकेटपटू आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. असलमबाई या आपला देखील सन्मान केला जाईल.
पडग्यावरून दररोजचा नक्कीच या क्रीडांगणावरती त्यांचा प्रवास प्रॅक्टिससाठी आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. आणि सलग 4 दिवस त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. त्या अनुषंगाने त्यांचा देखील संजय दादा वारगडे यांच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करू. आणि आमचे विशाल दादा गोंदली साहेब आणि संजय दादा वारगडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करतोय आपल्या मुख्य मंचावरती. विशेष सहकार्य देखील त्यांच्याकडून या स्पर्धेला लाभला. आणि कुठली स्पर्धा नक्की सहकार्याशिवाय घडत नाही. त्या अनुषंगाने सर्व दात्यांचं पुनश्च हार्दिक आभार व्यक्त करतो. तदनंतर सन्मान्य पंढरीनाथजी माळी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. जयजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करूयात. त्याच्यानंतर विनोदजी वारगडे जे नक्कीच ज्यांनी बॉल पुरस्कृत केले त्या स्पर्धेला त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. विशेष सन्मान त्यांचा देखील आपण करूयात. खरं तर सलग 4 दिवस नाशिक वरून त्यांनी देखील इथे आले आणि सुभाषजी जोशी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करूयात. खूप दूरवरचा प्रवास आणि सातत्याने क्रिकेटवरचं प्रेम या सातत्याने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण पाहतोय. तदनंतर सन्मान्य रमेशजी माळी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. जयजी पाटील यांना विनंती असेल की आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान आमच्या सर्व मान्यवरांचा आपण करतोय. आमच्या मंचावरती उपस्थित आणि सर्वांचा आपण करतोय धर्मवीर चषकाच्या वतीनं हा शुभ सन्मान. तदनंतर जगनजी अंधाडे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. जगनजी अंधाडे साहेब आपण पुढे या, आपला देखील सन्मान केला जाईल. विशाल दादा गोंदले साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात शुभ सन्मान अंधाडे साहेबांचा. चला अरुण सवर यांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी जर षटकारच्या बाहेर कॅच पकडली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. राजन भाऊ वारगडे आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. खरं तर पाटील आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. तदनंतर शांतारामजी भोईर साहेब आपण देखील पुढे या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. अप्पा या नावाने सुपरिचित आहेत आणि विशालजी गोंदले यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा. शुभ सन्मान अनेक मान्यवरांचा उपस्थित लगेच मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. मॅच पासून थोडेसे दूर आहोत परंतु काही हरकत नाही, लगेचच आपण जोडले जाऊ. परंतु मान्यवरांच्या अधिक या ठिकाणी प्रयत्नातून आणि त्यांच्या पांडुरंग परटोले अंबारजी सन्मान्य पांडुरंगजी परटोले साहेब अंबारजी गावचे समाजसेवक त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. यशवंत वारगडे जे पवन वारगडेचे पिताश्री आहेत, आपण कुठे असेल तर आपण देखील मंचावरती आपला या ठिकाणी सन्मान होतोय. येस सुभाषजी जोशी यांच्या शुभ हस्ते आपण परटोले साहेबांचा शुभ सन्मान करतोय. हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण पाहतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोठवण आकर्षक मोमेंट सन्मान चिन्ह 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत आणि 48 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम वीर बजरंग धुंडावडोली संघाला. चेक सन्मान्य बालाजी तरे साहेब आहेत कुंदेगावचे समाजसेवक, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. विशालजी गोंदले साहेबांच्या शुभ हस्ते जे पोलीस पाटील आहेत वडवलीचे त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूयात.
अनेक मान्यवर उपस्थित सर्वांचा आपण करतोय शुभ सन्मान। या ठिकाणी शुभ आगमन होते सन्माननीय आदरणीय जयवंत शेठ तारमाळे शिवसेना संपर्क प्रमुख शहापूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सन्माननीय आदरणीय जयवंत तारमाळे साहेब शिवसेना संपर्क प्रमुख शहापूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, मनपूर्वक हार्दिक स्वागत। मान्यवरांचं आगमन झालंय, परंतु जे क्रीडांगण आपण पाहतो या स्पर्धेसाठी आणि या क्रीडांगणाचे मालक सन्माननीय हरिभाऊ गोतवणे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या। त्याचबरोबर बाळूजी गोतारणे किसनजी गोतारणे यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या, आपला देखील सन्मान केला जाईल। विकी दिवाणे कुठे असतील तर त्यांनी देखील मंचावरती यायचे। विकी दिवाणे चला मॅच ऑन करा, पंचांना विनंती असेल अजून एक मॅच शिल्लक आहे, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। सलामीचे पाटच मधाच्या आतमध्ये आता लगेचच पाठवा, हलगर्जीपणा थोडासा बाजूला ठेवा, आपण मॅच ऑन करायची आहे। चला चला फलंदाज मैदानात पाठवा कर, यानंतर एक सेमीफायनल बाकी आणि त्यानंतर फायनलचा सामना बाकी आहे, विनंती आहे चला फलंदाज मैदानात जाऊ द्या। टीम धोंडावडेली येस सन्मान्य अजयजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांच्या वतीने या स्पर्धेला बॉल देखील त्यांनी स्पॉन्सर केले, त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करूयात। विशालजी गोंडले साहेब जे पोलीस पाटील आहेत वडोदरांचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूयात। सदानंदजी वारगडे साहेबांना देखील विनंती असेल आपण या मंचावरती, अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक वडवली गावचे त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा। हा शुभ सन्मान आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता केला जातोय, ज्यांच्या वतीनं आपल्याला बॉल पुरस्कृत झाले सन्माननीय अजयजी पाटील यांचा आपण सन्मान केला, धन्यवाद। येस वडवली गावचे जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील पदाधिकारी असतील सर्वांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा, तुमचा योग्य तो सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर प्रमोदजी दिवाणे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात, आपण देखील व्यासपीठावरती या। सन्माननीय किसनजी गोतारणे बाळूजी गोतारणे आणि हरिजी गोतारणे साहेबांना विनंती असेल आपण देखील मंचावरती या, आपला देखील सन्मान केला जाईल। मॅच ऑन ठेवा, पंचांना विनंती असेल अजून 2 मॅचेस बाकी आहेत, एवढा वेळ जर घेतला तर मॅचेस होणार नाहीये या गोष्टीची नोंद घ्या। आता मात्र स्कोररला देखील विनंती असेल आपण स्टॉप वॉच लावा, कारण की 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं असेल। सूर्य देवता आता मात्र थोड्याच वेळात असला जाईल आणि बॅट लाईटचा इफेक्ट डीप फॅक्टर आपल्याला जाणवेल, त्या अनुषंगाने इथून मात्र वेळ वाचवणं गरजेचं आहे। कांदळी टीमचे कर्णधार टॉस साठी या कांदळी टीमचे कर्णधार चुकून आमच्या मान्यवर कोणाचा सन्मान राहिला असेल तर आपण प्लीज थोडा हात वर करून सांगितलं तर बरं होईल, कारण की सदानंदजी वारगडे साहेबांचा आपण सन्मान करूयात। यस सदानंदजी वारगडे साहेब आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात। सन्मान्य पोलीस पाटील वडवली गावचे विशालजी घोनली साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात। टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती या, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल तर दोन्ही संघाचे संघनायक आपण मुख्य मंचावरती या। कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल धोंडा वडवली, कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम कांदली। सामना 2 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद घ्या।
चला दोन्ही कारण की मेगा फायनल देखील आहे त्या अनुषंगाने 2-2 षटकांची मॅच असेल आणि विनंती करेन मी सन्मान्य जयवंत शेठ तारमळे साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचा टॉस करायचा दोन्ही संघादरम्यान कुंदे त्यांच्या अगेन्स्ट कांदली आणि सामना 2 षटकांचा असेल. सन्मान्य प्रकाशजी डोंगरे साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम सुस्वागतम. आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. कॉइन स्पिन केला जातोय. आय थिंक सो छापा इज द कॉल. काटा आलेला आहे आणि कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम कानलीला. मॅच 2 षटकांची असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. सन्मान्य रघुनाथजी मसनी साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर उपस्थित सर्वांना विनंती. साईनाथजी भोईर साहेबांचं देखील आगमन. वेलकम. आपण देखील आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न आपला देखील सन्मान केला जाईल आमच्या मुख्य मंचावरती. साईनाथजी भोईर आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करणार आहोत. सन्मान्य विशाल गोंदली साहेबांना विनंती असेल आपण हा सन्मान करा. पोलीस पाटील वडवली गावचे त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. चला मॅच ऑन आहे. आता मात्र आपण सामन्याकडे लक्ष देऊयात आणि पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली आयोजित धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ऐकूयात आवाज प्रवीणजी शिंदे यांचा. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुलर लेनचा बॉल वापरला गेला. प्रथमेश थालकेला इथे सन्मान देण्यास प्रवृत्त केलं. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना रोहित पालिवली संघाचे आज काही खेळाडू आहेत. एक शुभ सन्मान आपण करूयात आमच्या मंचावरती. सन्मान्य शांतारामजी शिंद साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. त्याच्यानंतर प्रकाशजी डोंगरे साहेबांचा देखील आपण सन्मान करतो. विशाल दादांना विनंती असेल, जयेश दादांना विनंती असेल की आपण हा सन्मान करूया. चला मॅचच्या दिशेने होल्ड टू कॉम बॉक्स. थँक्यू. तर धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 48 धावांचा पल्ला गाठायचा आहे. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय 12 बॉल आणि 38 धावांची गरज आहे वीर बजरंग स्पोर्ट धोंडावडवली संघाला. पहिली सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतोय धोंडावडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहतोय पालिवली. प्रथम बॅटिंग केली होती पालिवली संघाने. प्रकाशजी डोंगरे साहेब त्यांचा मान आपण करूयात आणि सन्मान्य ऍडव्होकेट शशिकांतजी गोतावणे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. जगनदादा अंधारे साहेबांच्या वतीनं आईवा झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांसाठी आता मात्र पर्वणी. एक झेल पकडा, 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. मस्ते साहेब देखील त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. नागावचे समाजसेवक आहेत आणि विनंती करेन संतोषजी भोईर आपण हा सन्मान करायचा आहे. संतोषजी भोईर आपण पुढे आपल्या सन्मान आपण करूयात. येस सन्मान्य विशाल दादा गोंदली साहेब जे पोलीस पाटील आहेत वडवली गावचे त्यांच्याकडून देखील आईवा जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सन्मान्य जयेशजी पाटील साहेब त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय दादा वारगडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राइज एका झेलसाठी प्रेक्षकांसाठी. विनोदजी वारगडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. तब्बल 3000. क्या बात आहे. प्रेक्षकांसाठी एका जेलसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. एक जेल पकडा आणि दिवसभराची कमाई मिळवा. अशा दिशेला होल्ड टू कम बॉक्स. यावेळेला क्लासिकल स्ट्रोक आहे प्रथमेशचा. हॉट शॉट बॉलला फेकून दिला मिड ऑफच्या डोक्यावरून 6 धावा 6 षटकार. हे सनसेक्स रेट वाढला. आता मात्र अजयजी पाटील साहेबांच्या वतीने देखील 500 अर्थातच तब्बल 3500 रुपये एका आईवा जेलसाठी. परंतु प्रेक्षकांनी थोडस शरीराची देखील जबाबदारी घ्या. जेल गेल्यासाठी अत्यंत वेगाने जाऊ नका. 350 नादामध्ये 3.5 लाख रुपये ना गेले पाहिजेत हे लक्ष असू द्या. या गोष्टीची नोंद. चला माशा दिशेनं पुन्हा एकदा आउट टू कॉम बॉक्स. 17 धावा धावफळकावरती
इथे मात्र प्रथमेश आपले हात खोलतोय, चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून जरूर आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर षटकार लगावला गेलाय. राईट ऑफ ओव्हर द विकेट ना षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा देखना स्ट्रोक, प्रथमेशच्या बॅट मधून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार. येस, धन्यवाद डीजे. विनंती असेल आमच्या नक्कीच कॅमेरामॅनशी जी कॅमेऱ्याची लाईन गेली त्या वायर वरती आपण प्लीज बसू नका. प्लीज ब्रेक होऊ शकते, तिथून लाईव्हचं कनेक्शन तुटू शकतो. त्या अनुषंगाने प्रेक्षकांना विनंती आपण थोडस दूर राहा. सन्माननीय ज्ञानेश्वरजी भगत साहेबांचं देखील आगमन झालंय आणि सन्मान्य बालारामजी वारगडे साहेबांना देखील या ठिकाणी मात्र आगमन झालंय. सन्मान्य हरिभक्त पारायण रामचंद्रजी वारगडे साहेबांना देखील विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. ज्ञानेश्वरजी भगत साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. वडवली गावचे पोलीस पाटील विशालजी गोंदली यांच्या शुभ हस्ते आज सन्मान आपण करूयात. अनेक मान्यवर उपस्थित आहेत, मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. आयवा झेल साठी 3,500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. प्रवीण सर आता मात्र माईक ठेवून असं वाटतंय की जेल घेण्यासाठी जावं लागेल सर्वांना. चला, दरम्यान शुभागमन होते आमचे HR जी पाटील, मनोहरजी पाटील आणि त्याचबरोबरीनं रामशेठ वारगडे आणि त्याचबरोबर रुद्र फार्मचे सर्व सन्माननीय सुनीलजी वारगडे साहेबांचं देखील आगमन झालंय. नक्कीच आपलं देखील हार्दिक स्वागत. आता पंच आपण डान्स करा. पंच ठाकरे सर चला इन ऍक्शन मध्ये या. 500 रुपयाचं कॅश प्राइज लगेचच दिलं जाईल आणि पाय वर केले तर आणखी 500 हजार. क्या बात आहे. दोघांकडून 500 विशाल दादांकडून 500, संजय दादांकडून 500. HR जी पाटील उपस्थित, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात आमच्या मंचावर. HR पाटील साहेबांचा इथे मात्र आपण सन्मान करतो. दरम्यान विकेटची प्राप्ती मधाच्या आतमध्ये सन्माननीय हरिभक्त पारायण रामचंद्रजी वारगडे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. विशाल दादांच्या शुभ हस्ते सन्मान करूयात. या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून डीजे व्यवस्था आम्हाला लाभली, सुजित पाटील उद्योगपती खंडवाल या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यानंतर गणेश पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं हार्दिक स्वागत. धनेश पाटील माफ करा, या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं हार्दिक स्वागत. चला, मॅच ऑन आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आहेत. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मॅच मध्ये आता पाहिलं तर 26 धावांची चेक सन्मान्य सुजितजी पाटील आमच्या मंचावरती, त्यांच्या वतीनं आपल्या या स्पर्धेला डीजे ची व्यवस्था लाभली, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. प्रकाशजी अंधाडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. मॅचला इथून सुरुवात होती. 6 बॉल आणि तब्बल 26 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न डॉट बॉलने केली आहे सुरुवात. चांगला चेंडू होता. सन्माननीय सुजितजी पाटील साहेब जे चरण्य कन्स्ट्रक्शनचे सर्वात प्रोप्रायटर त्यांचा शुभ सन्मान आणि त्यांच्या माध्यमातून तलवली ते वडवली नक्कीच रस्ता बनला आणि आपलं देखील आभार. चांगली कामाची क्वालिटी आपण दाखवली, आपलं देखील आभार. सन्मान्य धनेशजी पाटील आहेत, धनेशजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान. वारगडे यांना विनंती असेल की आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. धनेशजी पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण करतोय. मायेशी प्रेमाची आपुलकीची शॉल, प्रेमाचं प्रतीक इथे मात्र देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. त्याच्यानंतर संदीपजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण पुढे आपला देखील सन्मान केला जाईल. शिराजबाई शेख
यांना विनंती असेल की आपण संदीपजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. रुद्रा फार्मचे सर्व सन्माननीय सुनीलजी वारगडे साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात. विशालजी गोंदली साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. रुद्रा फार्मचे सर्व वारगडे साहेब त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय आमच्या मुख्य मंचावरती. तदनंतर शुभ सन्मान केला जाईल सन्मान्य मनोहरजी पाटील साहेब, आपण पुढे आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. संजय दादा वारगडे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय.